नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत वांग्याचं भरीत। त्यासाठी मी इथे एक वांग घेतलंय आणि त्याला मी दोन्ही साइडनं असं चिरून आतमध्ये किडा आहे का नाही ते चेक करून बघणार आहे। वांग मी चेक केलंय, चांगलं आहे। त्याला मी आता तेल लावून घेणार आहे सगळ्या बाजूंनी। मी आता सगळीकडे तेल लावून घेतलंय। आता त्याला गॅसवर जाळी ठेवून आपल्याला भाजून घ्यायचं आहे। थोड्या वेळाने परतून आपल्याला असं वांग भाजून घ्यायचं आहे। मी आता सगळ्या बाजूंनी असं वांग भाजून घेणार आहे। वांग्याला तेल लावल्यामुळे वांग पटकन भाजण्यास मदत होते। हे बघा, वांग आपलं छान भाजत आले आणि 1-2 मिनिटं भाजून घेऊया। सगळ्या बाजूंनी वांग छान असं भाजायचं आहे। मी वांग आता आतमध्ये भाजले का ते चेक करून बघणार आहे। थोडंसं वाटतंय मला कच्चं आहे, त्याच्यामुळे मी पलटून परत 1 मिनिटभर ठेवणार आहे। आता 1 मिनिट झाल्यानंतर आपलं बघा वांग शिजून छान तयार झालंय। मी गॅस बंद केलाय। आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे। मी इथे एका ताटामध्ये वांग काढून घेतलंय। वांग आपल्याला थंड झाल्यावर पण साल काढली तरी चालेल, पण मला इथे जेवणाला वेळ झाला होता म्हणून मी पटकन काढून घेतलं। इथं मी सगळे साल काढलेली आहे वांग्याची, देठ पण काढून घेतला। आता आपण ते मधून चिरून थंड करायला ठेवूया, म्हणजे थंड होईल। चमच्याच्या सहाय्याने असं कुस्करून घ्यायचं आहे। आता हे बऱ्यापैकी थंड झालंय आणि बारीक पण करून घेतले कुस्करून। त्याच्यामध्ये मी घालणार आहे कांदा चिरून घेतलेला, टमाटर, कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, गरम मसाला 1 अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मीठ। मी ते हातानेच कालवून घेणार आहे। चमच्यापेक्षा हाताने छान मसाला लागला जातो वांग्याला। तुम्हाला जर तिखट कमी पाहिजे असेल तर तुम्ही लाल तिखट कमी टाकलं तरी चालेल, 1 चमच्याच्या जागी अर्धा चमचा टाकला तरी चालेल। मी आता प्लेटमध्ये काढून दाखवते।
झणझणीत असं हे आपलं वांग्याचं भरीत तयार झालंय। ना कुठलं तेल ना मसाले जास्त मी काही वापरलेत, घरगुती साध्या पद्धतीने केलं आहे वांग्याचं भरीत। तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।